बोधकथा। एक वृद्ध आई घरात एका कोपऱ्यात निवांत बसलेली असते. कधी बोलत नाही, कधी तक्रार करत नाही, फक्त पाहत राहते शांतपणे. त्या घरात एक दिवस मुलगा आणि सून बोलताना ऐकू येतात. मुलगा म्हणतो, आईचं लक्ष उरत नाही आता, खूपदा अन्न सोडते तिचं. सून म्हणते, रोज किचन खराब करत बसते, तिला वेगळं ताट ठेवलं की झालं. दुसऱ्या दिवशी आई पुढे जुन्न खरडलेलं लोखंडाचं ताट ठेवण्यात येतं. ती काहीच बोलत नाही. ती ताटाकडे पाहते आणि रोज त्यात शांतपणे जेवते. एके दिवशी लहान नातू आपल्या लाकडाच्या तुकड्याने काहीतरी बनवतो. तो विचारतो, बाबा, आईसाठी जुन्न ताट ठेवलंत ना? मी हे ताट तुमच्यासाठी केलंय, तुमचं म्हातारपण येईल ना? मुलगा स्तंभ होतो, डोळ्यात पाणी येतं. तो शांतपणे आई समोर बसतो आणि म्हणतो, आई माफ कर, तुला ताट नाही आदर हवा होता. आता समजलं मला. त्या दिवशी एक जुनं ताट बाजूला झालं, पण एक नातं पुन्हा एकदा जुळलं. मित्रांनो, या बोधकथेतून असा बोध मिळतो की वृद्ध आई वडिलांना वेगळं ताट देणं सोपं आहे, पण वेगळा आधार देणं हेच खरं संस्कार असतात. आई वडील म्हणजे आपला भूतकाळ नाही, ते आपलं भविष्य काय असणार हे दाखवणारा आरसा असतो. मित्रांनो, तुम्हाला बोधकथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या बोधकथेत. धन्यवाद.